यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। चंद्रपूरच्या भाजपच्या नवनिर्वाचित 23 आणि शिवसेना यांचा 1 अशा 24 नगरसेवकांची आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होणार आहे। मात्र या नोंदणीचा सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे गटनेतेपद सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार या दोन्ही नेत्यांना मान्य असेल असा गटनेता आज नेमण्यात येतो की नाही याबाबत आता पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तसेच वडेट्टीवार गटाकडून धानोरकर समर्थक असलेल्या 13 नगरसेवकांनी नोंदवलेल्या गटावर घेतलेल्या आक्षेपावर देखील आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं पूर्ण बहुमत मिळवले, त्यामुळे सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून आज सकाळी भाजपकडून विभागीय आयुक्तांसमोर गटनोंदणी केली जाईल। शिवाय आज भाजपचे महापौर पदासाठीचे उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल करतील। नीता ठाकरे या भाजपकडून महापौर पदाचे उमेदवार राहू शकतात। नीता ठाकरे भाजपच्या अनुभवी नगरसेविका असून महापालिकेमध्ये यापूर्वी त्यांनी विविध समित्यांचं अध्यक्षपदही भूषवलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे। केवळ शरद पवारांच्या पक्षाचेच नाही तर राष्ट्रवादी नेत्यांकडूनही एकत्रित येण्यासंदर्भात आतापर्यंत भर दिला गेलाय। शरद पवारांनी तर थेट 12 फेब्रुवारी ही तारीखही जाहीर करून टाकली होती। त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेनं राज्याच्या राजकारणामध्ये मोठं वादळ निर्माण झालंय। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी विलीनीकरणाचे दावे खोडून काढत थेट रोखठोक भूमिका मांडली आहे। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं नेमलेल्या सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला देखील त्यांनी समर्थन दिलंय। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। तर अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं। सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला। त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे। सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवणार असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र भाजप पार्थ पवार यांच्या नावास पाठिंबा देण्यास तयार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यावर काल मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केले। भाजपनं कुणालाही विरोध केलेला नाहीये। भाजपाशी या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे। कुणाला पद द्यायचं, नामांकन द्यायचं, तिकीट द्यायचं याचा निर्णय ते घेतात। जेव्हापासून आमच्या सोबत आले तेव्हापासून कुणाला आमदार करायचं, खासदार, अध्यक्ष, सचिव मंत्री करायचे हे निर्णय त्यांनीच घेतलेत। त्या निर्णयात आमचं काही म्हणणं नाही असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही। भाजपची या संदर्भात चर्चाही झाली नाही। मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे। त्यांच्यात कोणाला पद द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात। ते निर्णय आम्ही घेत नाही। यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून ते आमच्यासोबत आले कोणाला खासदार करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला सचिव करायचं त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत। कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही, आमचा काही सेही नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सभा रोड शो रद्द केलाय। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिलाय। कोणताही गाचावाचा नाही, कोणतीही घोषणा नाही, फक्त मतदारांशी शांतपणे संवाद हीच भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे। इतकंच नाही तर विजय मिळाला तरी गुलाल उधळणार नाही, फटाके फोडणार नाही अशी भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। अगोदरचं नियोजन एकदम चांगलं होतं। आम्ही जोरदार प्रचार चालू होता। पण ही दुःखद घटना झाल्यापासून आम्ही एकदम शांततेने प्रचार करतोय। आता डोर टू डोर प्रत्येकाच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतोय। म्हणजे कुठली सभा नाही, कुठलं दुसरं म्हणजे मोठं रोड शो नाही, असं शांततेत करतोय। आज परिस्थितीला आम्ही जेव्हा प्रचार करतो त्यावेळेला आम्ही कुठल्याही प्रकारची आताशबाजी म्हणजे आदली उडवणे
किंवा हलक्या लावणे हे आम्ही यापासून परावृत्त ठेवलेले आहे. परंतु आजच्या घडीला आम्ही जेव्हा प्रचार करतो, शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आमचा विचार आणि आमचं म्हणणं जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता आम्हाला प्रचार तर करावा लागेल. परंतु ज्या गोष्टी प्रचारात असतात, हलकी वाजवणे किंवा आताशबाजी करणे, आदल्या वाजवणे, हा कुठलाही प्रकार आम्ही आमच्या प्रचारात अवलंबलेला नाही. कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा पार पडली आहे. कागलच्या नानीबाई चिखली या गावात शिंदेची प्रचार सभा झाली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे दुःखात देखील प्रचाराला यावं लागल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय. या सभेदरम्यान एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय हे महायुतीचं आपलं सरकार थांबणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि जे आम्ही बोललेलो आहे, पुन्हा मी सांगतो, मला पत्रकार विचारतात, तुम्ही 1500 रुपये सांगितले, तुम्ही 2100 रुपये सांगितले. मी त्यांना सांगितलं, योग्य वेळी ते पण देणार, मागे हटणार नाही, शब्द फिरवणार नाही. सोलापुरातही जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येतोय. भाजपचे आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचार सभेदरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटलांवर तुफान टोलेबाजी केली आहे. अभिजित पाटलांच्या वाजंत्री उल्लेख करत जयकुमार गोरे यांनी शक्तीपीठ महामार्गावरून अभिजित पाटील यांना टोला लगावलाय. वाजंत्र्याचं काय काम असते, वाजंत्री विसरून गेले. वाजंत्र्याचं काम काय असतो, नवरदेवाला स्टेजपर्यंत आणण्यातून सोडायचं. आमचे बांधव इमानदारीने काम करतात, वाजंत्री इमानदारीने काम करतात. ते नवरदेवानंतर स्टेजवर सोडतात, नवरदेव स्टेजवर चढतो. आमचं हे वाजंत्री स्वतः स्टेजवर चढत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले शिवसेना भाजपचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मात्र एकत्र आले. सांगोल्यामधल्या नाचरे येथून शिवसेनेचे शहाजी बापू पाटील आणि भाजपच्या जयकुमार गोरेंनी एकत्रित प्रचाराला सुरुवात केली आहे. तर नगरपालिका निवडणुकीत ठेच लागल्यावर पुढील पाऊल खाली बघून टाकतोय असं म्हणत जयकुमार गोरे यांनी चूक कबूल केली आहे. तर शहाजी बापू आणि आमचं भांडण नवरा बायकोसारखं असून बापू कायम पाठीशी उभे राहत असल्याचं जयकुमार गोरेंनी म्हटलंय. अरे 2 महिन्यापूर्वी तर हे दोघं एकमेकांच्या विरोधात बोलत होते, सांगत होते ते भांडण राहायचं नव्हतंच, नवरा बायकोच असतं ना, तसंच होतं ते भांडण. आमचा काय याचा आमचा वैचारिक मतभेदच नाही का. बापूचा माझा संबंध हे राजकारणाला आलेलेच नाही. बापूचे माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहे. तर कुठलाही राजकारण आमचा संबंध तोडू शकत नाही. रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. डोअर टू डोअर प्रचारावर उमेदवारांकडून अधिक भर दिला जातोय. घरोघरी जाऊन निवडणुकीत उतरलेले उमेदवार आपल्या प्रत्येक मतदारांना भेटून आपल्या संकल्पपत्रातील कामकाजाचा पाढा वाचतात. मंत्री भरत गोगावले यांच्यावर असणारा विश्वास आम्हाला विजयाकडे घेऊन जाईल असा विश्वास महाड मतदारसंघातील शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले उमेदवार व्यक्त करतात. उमेदवार यंदा कॉर्नर सभा किंवा मोठ्या सभेपेक्षा घरोघरी जाऊन मतदारांना भेटणं पसंत करताना पाहायला मिळत आहेत. तरुणांसह शेतकऱ्यांच्या पोरांना प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकरांनी तळमळीचं आवाहन केलंय. पोरांनो, दंगलीच्या भानगडीत पडू नका. गरिबांची पोरं आत गेली, मोठ्यांची बाहेर. तुमचा वापर फक्त यूज अँड थ्रो म्हणून करणार असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलंय. ते अकोल्यामधल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात बोलत होते. पाया पडतो सगळ्या पोरांच्या. तुम्ही दंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. आणि आतापर्यंत गरिबाचेच आत गेले, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे गेले नाही आणि मोठे जाऊन येतही नाही. ते तुमचा वापर फक्त यूज अँड थ्रू करणार.
गिरगाव परिसरात विल्सन जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संस्थेला भाडेतत्वावर दिल्यानंतर वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. याचा विरोध करत आम्ही गिरगावकर या स्थानिक संघटनेनं आता आंदोलन छेडलंय. आज या प्रश्नावर भव्य मोर्चा काढला जाणार असून गिरगावकर थेट रस्त्यावर उतरतील. विल्सन जिमखान्यामध्ये जैन समाजाकडून इतर भाषिकांवर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. स्थानिक खेळाडूंना खेळण्यासाठी संधी दिली जात नाही, सदस्यत्व आणि क्रीडा सुविधांमध्ये भेदभाव केला जातो असा आरोप आम्ही गिरगावकर या संघटनेनं केलाय. आणि त्यामुळे हा प्रश्न आता केवळ क्रीडा सुविधांचा न राहता स्थानिक स्वाभिमानाचा मुद्दा बनल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर 2 तारखेला निघणाऱ्या मोर्चाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. सर काय सांगाल तुम्ही, एकंदरीत काय तिकडे झालंय? मॅटर सबज्युडिस असताना, हायकोर्टामध्ये चालू असताना शासनानं हा जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला दिलेला आहे आणि त्या लोकांनी फोर्सफुली पोलिसांच्या सपोर्टनी आणि बाउन्सरच्या सपोर्टनी दिनांक 7 रोजी तेथे फोर्सफुली ताबा घेतलेला आहे. विल्सन जिमखान्याच्या पाठीचं नाव काढून ती पाठी काढून त्यांनी जैन जिमखाना अशी पाठी तिथे लावलेली आहे. ह्या कृतीचा निषेध करण्यासाठी उद्या 2 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर राज्यस्तरीय मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत सध्या विल्सन कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. तुम्ही तिकडे अनेक वर्षापासून खेळत होता, पण आता तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही, तुम्ही तिकडे खेळू शकत नाही, काय सांगाल? अहो असं आहे की आमचं अख्खं बालपण त्या ग्राउंडवरती क्रिकेट खेळण्यामध्ये गेलं. आम्ही दर वेकेशन, दिवाळी वेकेशन असो, मे वेकेशन असो, आम्ही कधीच त्यावेळेला घरी बसलो नाही. आमच्याकडे मोबाईल नव्हते, आमच्याकडे कम्प्युटर नव्हते. त्यावेळेला आम्ही असेच क्रिकेट खेळून आणि तिकडे क्रीडा मैदानावरती जाऊन आम्ही खेळून मोठे झालो. पण आत्ताची पिढी, आता आपण बघतो आमच्या पुढची पिढी जी आहे ती मोबाईल आणि कम्प्युटरच्या बाहेरच येत नाही. आणि जर असंच ह्या लोकांनी असं करत राहिले तर मग कसं ते लोक बाहेर आणि कसे ते लोक ऍक्टिव्ह होणार? आज आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीज विसरतोय. आपण आपल्या पुढच्या पिढीला हेच द्यायचं आहे का? हे आम्हाला तर खरं तर मान्य नाही आहे की प्रत्येक ग्राउंड काय ना काय कुठल्या धर्माला किंवा असं दिलेलं गेलं आहे. आता हा एक शेवटचा होता जे विल्सन कॉलेजनी सर्व परिसराच्या मुलांना, म्हणजे गिरगाव विभाग असो, कालवादेवी असो, या सर्वांना ओपन फ्री फॉर ऑल ठेवलेला. आणि आता काय केलं आहे, आता त्या जैन जिमखानाने तिकडे बॅरिकेड्स लावलेले आहेत, गेट लावलेले आहेत, त्यानंतर बाउन्सर उभे केले आहेत. म्हणजे काय, म्हणजे कोणी आला की त्याला बाहेर ढकला, हाच विषय आहे. हे आम्ही अजिबात स्वीकार करणार नाही. आम्ही लढत राहू आणि उद्या आम्ही मोर्चात सहभाग होऊ. कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. बुलढाण्याच्या मलकापुरातल्या हनुमाननगर परिसरातून एका उच्चभ्रू कुटुंबातून 3 जण बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. मलकापूर शहरामधल्या वसंतकुमार पटेल यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार त्यांची पत्नी मित्तल पटेल, मुलगी सिया पटेल आणि मुलगा देवांश पटेल हे बाजारात गेलेले होते. मात्र बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी तिघेही संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. दरम्यान बुलढाण्यातील वेगवेगळ्या भागातून एकाच दिवसात 7 जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस स्थानकामध्ये नोंद झाल्यात. यामध्ये पटेल कुटुंबातील 3घांचा समावेश आहे. त्यामुळे बुलढाण्यात अचानक बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे.